नाही, माझा वर्चस्व नाही, जिल्ह्याच्या सर्व नेत्याचा वर्चस्व आहे. यामध्ये राज्यपाल महामहिम आदरणीय हरिभाऊ बागडे साहेब, आदरणीय संदीपानजी भोमरे साहेब या जिल्ह्याचे खासदार, आणि विशेषतः आमच्या विरोधी पक्षामध्येही असेल परंतु सन्माननीय कल्याणरावजी काळे साहेब, या तिघांनी संमती दिली आणि त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध झाली. मी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने तिघही नेत्यांचा आणि सर्व संचालक मंडळाचा आभार मानतोय का फार कमी वेळ असा वादविवाद न होता ही निवडणूक झाली. आणि या निवडणुकीमुळं राहिलेले जे आमचे 43-44 दिवस आज काम करण्याचे, त्यामध्ये जिल्हा दूध संघाच्या वतीने आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब सन्माननीय या खात्याचे मंत्री आहेत आणि योगायोगाने महसूल आणि हे जे दूध विकास दोन्ही त्यांच्याकडे असल्या कारणाने ती बिल्डिंग आजच त्यांनी ठराव मला दिला का ते बिल्डिंग जी पडू लागली त्या ठिकाणी नवीन इमारत दूध संघाची बांधावी. त्याची परवानगी मी येणाऱ्या आठवड्यामध्ये सरकारकडून सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आमचे महसूल आणि दूध विकास मंत्री आहे त्यांच्याकडून घेणार. त्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्या दौऱ्यानुसार कधी आले तर भूमिपूजन त्यांच्या हस्ते करता येईल का. हा जिल्हा दूध संघामध्ये 8 कोटी काही रुपये त्यांच्याकडे जमा पण आहे, म्हणजे इमारत बनवण्यापुरता, आणि तो खाली दर्शनी भाग जो आहे त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर काढावं. शॉपिंग सेंटरचा उत्पन्न जास्तीत जास्त कसा मिळतील त्या संस्थेला ते घ्यायचं आणि त्या संस्थेला ते मिळालं तर मग इकडे शेतकऱ्याला 1-2 रुपये भाव जो दूध संघामध्ये दूध टाकणारे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना 2 रुपये भाव शिल्लक मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही ज्या युतीत आहात त्या युतीमध्ये आपले सहकारी म्हणजे मंत्री, आपणही मंत्रिमंडळाच्या बैठकीत असतात, आपल्याला कसा असा अनुभव येतो का जो तानाजी सावंतांना आला? नाही, मला असं वाटतंय का सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली हे जे सरकार आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि सन्माननीय खरं म्हणजे देवेंद्रजी असतील, आमचे मित्र अनेक मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा, हे तिघाच्या विश्वासाने तिघाच्या संमतीने सर्व काम महाराष्ट्रामधल्या तमाम खात्याचा बघतात करतात. आणि यामध्ये मला असा कधी अनुभव आला नाही की मंत्रिमंडळामध्ये शिवसेना किंवा राष्ट्रवादी अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी सहित तिघही पक्ष समन्वयाने काम करतात. परंतु काही त्यांचा गैरसमज झाला असेल किंवा काही परिस्थिती त्यांच्यासोबत घडली असेल, मी याला बोलणं उचित होणार नाही. परंतु सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे जशी कोणतीही ब्रेकिंग न्यूज आली तर त्याच्या ते पूर्ण माहिती घेतात आणि त्याच्याबद्दल ते सविस्तर उत्तर देऊ शकतात. मंत्रिमंडळाची बैठक होईल. मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्याला व्हायला पाहिजे, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. गेल्या वेळच्या मंत्रिमंडळामधले निर्णयाची मी कालच पूर्ण माहिती सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या सोबत बसलो, सर्व जिल्हाधिकारी महोदयाकडून माहिती घेतली. राहिला मराठवाड्याचा प्रश्न, तर मराठवाड्यामध्ये विविध जिल्ह्यासाठी विविध योजनेची घोषणा झाली, त्याची किती अंमलबजावणी झाली, सध्या काय परिस्थिती आहे, काय स्थिती आहे, ही सर्व माहिती घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला विनंती करणार का मंत्रिमंडळाची शेवटची मीटिंग असेल 17 सप्टेंबर आणि ती घेतली तर निश्चित मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळू शकते. मराठवाड्यामधल्या अनेक ज्या प्रलंबित प्रश्न आहे त्याला न्याय मिळू शकतो. तुमच्या मतदारसंघातला एक प्रश्न, भाजपा तुम्ही जसं विधानसभेला काम केलं, लोकसभेला काम केलं, तशाच पद्धतीनं भाजपा विधानसभेला काम करेल अशा पद्धतीचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. नाही, चांगलं आहे ना. मला ज्या पद्धतीने त्यांनी 19मध्ये केलं, मी 24मध्ये केलं, तुम्ही जे बोलतात असं त्यांचं बोलणं आहे, तर मी जिल्ह्यामध्ये किंवा मला ज्या ज्या ठिकाणी खारीचा वाटा ते जसं करतील तसं मी करेल. मला ते शिकवून देऊ जात असले तुमच्या माध्यमातून आदेश, तर त्या आदेशाचं निश्चित पालन करेल. नाही, मतदारसंघातनी शहरात घातली असा ABP माझाच्या तुम्ही त्यांचा जे इंटरव्ह्यू घेत होते त्यांना हेच माहीत नाही की सिल्लोड शहरामध्ये 18,000 मुसलमानाची मतं आहे आणि 28,000 बोगस कसे असू शकतात. माझा एकट्याला सोडायला पाहिजे त्यांनी, मी त्याचा आमदार आहे, पण इतकी जाणीव नाही आहे. फक्त हरण्यासाठी ही मागणी आजपासून इलेक्शन कमिशनरने चौकशी लावली, जिल्हाधिकारी महोदयांनी लावली, कमिशनरने लावली. अनेक वेळेस अशा पद्धतीच्या बातम्या, निवडणूक लढायची, निवडून यायचं, एकदा असं मतदानाला टीक लागल्यानंतर तुमचाही माझाही 1 महिना लोकसभेचा ते निशाण मिटला नव्हता. 1 महिना
पण ज्याला नक्कल करण्याची बी अक्कल नसेल तर त्याच्यासोबत मी बोलावं असं शक्य नाही. परंतु काही चिल्लर खडखड काढतात आणि नाचना काय बोलते ना, नाचना आता नाही तो अंगण तेडा काहीतरी बोलतात मराठीमध्ये. हा, नाचना येणं अंगण. बंदा कोण आहे? बंदे मला तर काही जास्त बंदे दिसत नाही. बंदे आता सर्व बंद झालेले आहे आणि बंदा माझा मित्र झालेला आहे आता. तर मित्र कधी शत्रू, हे राजकारणामध्ये कोणीही कोणाचा परमनंट शत्रू नसतो, परमनंट मित्र नसतो. राजकारणाची परिस्थिती ज्या ज्या वेळेस जी जी असते त्या पद्धतीने ते निर्णय घेतात आणि त्या निर्णयासोबत मी राजकारण करताना मी आहे, माझ्यासोबत एकनाथ शिंदेसाहेब आहेत, हे समजून मी राजकारण करतोय. तर बाकीचे काही कमी जास्त असले तर मी निवडून येणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष. मी तुम्हाला जे बोलतोय, तुम्ही जा माझ्या मतदारसंघात, खडखड करणाऱ्याच्या ऐवजी जे ओरिजिनल मतदार आहे, गोर गरीब वेगवेगळ्या जाती धर्माचे, त्यांना विचारा ते काय बोलतात. त्यांनी सांगितलं 70 नको, खेळ केलास आणि त्यांनी पाहिजे पुन्हा आम्हाला 70च पाहिजे. तर या लोकांनी निवडणूक लढून घ्यायला पाहिजे, लढवायला पाहिजे. मी तर कोणाला असं बोललो नाही का मला तुम्ही सपोर्ट करा. त्यांना युतीचा धर्म जे मला आता तुम्ही शिकवलं त्यांच्या माध्यमातून, ते मी तसंच करणार आहे. मी इतका स्पष्ट उत्तर दिलं का त्यामध्ये कुठेही खोट नाही, कुठेही चूक नाही. ओपन आपला असतो, जो पिक्चर आहे आपला ओपन असतो. भाजपची इच्छा असेल तर त्यांनी तुमच्या मतदारसंघामध्ये लढावं. मी काय म्हणतो, मी तर म्हणतो ज्याची जी जी इच्छा आहे ती त्यांनी पूर्ण करून घ्यावी. इच्छाला कोणी नाही म्हणू शकतो का? भाजपने तुमच्या विरोधात. मी काय म्हणतो, आतापर्यंत ज्या ज्या निवडणुका झाल्या प्रत्येक निवडणुकीला माझ्या विरुद्ध ते लढले. एक निवडणूक अजून होऊ द्या. अरे मी युतीत असून सुद्धा त्यांनी मला एक मताची बी मदत केली नाही. अरे मदत तो सोडा, मतदान, पण तो माझ्या स्टेजवर बी आले नाही, माझ्या प्रचाराला बी आले नाही, त्याचे नेते बी आले नाही, ते बी आले नाही. पण मी त्यांचा कधी विरोध करत नाही. ते माझा विरोध करतात पण मी त्यांचा विरोध करत नाही. मी त्यांचा सन्मान करणारा. मी पहिलेच बोललो की जे जसं ते आदेश देतील सिल्लोडमध्ये तसाच आदेश मी माझ्या एखादा खारीचा वाटा कार्यकर्त्याला देईल. ही चूक काय त्याच्यामध्ये? यथाशक्ती माझ्या त्यांची शक्ती जास्त असेल, माझी कमी असेल, पण कमी शक्ती बी कुठं वापरायची, कशी वापरायची याच्याबद्दल थोडाफार मला अभ्यास निश्चित राजकारणाचा 43 वर्षाचा अनुभव आहे. त्याचा फायदा ते मला किती नुकसान देतात आणि राजकारणामध्ये नुकसानाचे परिणाम बघणारा मी पुढारी नाही आहे. मी अनेक वेळेस 40 वर्षामध्ये कधी कोणी मला मदत नाही केली, पण मी तर जमूनच घेतो. माझा स्पष्ट प्रश्न असा आहे की भाजपाने तुमच्या विरोधात युती असेल तरी लढावं का? इच्छा असेल बस, जी त्यांची जिल्ह्यामध्ये इच्छा असेल, अशीच इच्छा असेल तर सर्व मतदारसंघामध्ये माझी बी इच्छा आहे. तुमचा प्रश्न त्यांची इच्छा पुरी करायचा असेल तर माझी इच्छा बाजूला आहे, तिच्या बाजूला जे मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये मी पुरी करून टाकायची. म्हणजे एक काम मध्ये एक सोबत 3-4 फ्री होऊन जाईल. एकमेकांच्या टोपीवरून तुमचा वाद सुरू झाला होता आणि तो वाद तुमची एकमेकांची भेट पण झाली अशी माहिती. ती भेट कधी आणि कुठे झाली आणि काय चर्चा झाली? नाही, सन्माननीय पंतप्रधान महोदय ज्यावेळेस संभाजीनगरला इथं दिल्लीवरून आले आणि इथून जळगावला जाणार होते त्यावेळेस मी एअरपोर्टवर साहेबाला भेटलो. साहेब मला बोलले आपल्याला 5 मिनिटं चर्चा करायची. आम्ही दोघांनी चर्चा केली. आम्ही राजकारणामध्ये जरूर एकमेकाला भांडतोय, परंतु भांडताना आम्ही कधी एक होईल याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही. आणि ती त्या दिवशी सन्माननीय कराड साहेब होते, सन्माननीय भोमरे साहेब होते, सन्माननीय अतुल सावेजी होते आणि मला वाटतं अजून 4 लोक आमचे आमदार महोदयही होते. त्यांच्यासमोर त्यांनी मला एक साईडला नेलं. आम्ही बोललो, आमची चर्चा झाली. आमची चर्चा रेल्वेच्या बाबतीत. खरं म्हणजे पंतप्रधान महोदयाचे आभार मानायचे आणि पंतप्रधान महोदयाला विनंती करायची की त्यांनी आमच्या कार्यक्रमाला भूमिपूजनाला यावं अशी विनंती. आता शेवटी पंतप्रधान महोदयाच्या व्यस्त जगामधले सर्व संपर्क संबंध आणि विशेषतः देशामधल्या अनेक कारोबारातून ते वेळ देतील आणि ज्यावेळेस ते वेळ देतील मला वाटतं का एक विराट असा कार्यक्रम आमच्या जळगाव जालना रेल्वेच्या भूमिपूजनाला तारीख द्यावी. आणि जो देशामधला सर्वात मोठा बोगदा आहे तो सिल्लोडमधून जी रेल्वे चालली जळगावला, सिल्लोड मार्ग जालना जळगाव रेल्वे पण सिल्लोड सोयगाव मार्ग जाती, तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होईल अशी मी विनंती केली. आणि त्यांनी मला असा काय झाली तुमचं सिल्लोडला ते पाकिस्तान वगैरे असं काय बोलले होते? नाही ते काय ते नाही, त्याचं मनोमिलन झालंय का नाही? नाही, मनोमिलन नव्हतं, पण शेवटी विकासाचं मिलन होतं. विकासाचं मिलन असल्या कारणाने मी त्या दिवशी ज्या वेळेस त्यांनी मला बोलले आपण एक साईडला, आम्ही गेलो
बाकीचे नेतेगणही होते, सर्वांच्या समोर ती बोलण्याच्या ऐवजी आम्ही एक साईडला बोललो आणि शेवटी राजकारण आहे, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी कसं राजकारण करावं ते त्यांनी ठरवावं, मी कसं राजकारण करावं मी ठरवायचं। दोन्ही पक्ष आमचे असले तरी महायुतीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि यामुळं मी त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करताना लोक लगेच फोटो काढण्याच्या तयारीमध्ये झाले। काही आमचे नेतेगणही तिथे होते, तर कराड साहेबांनी त्याचा माझा असा फोटो बी काढला, तर त्यांनी सांगितलं घ्या, असं आमचा जवळचा फोटो घ्या आणि घेतलं। तर मी राजकारणामध्ये कोणी कोणाचा दोस्त नसतो, कोणी कोणाचा दुश्मन नसतो। ज्या पद्धतीने राजकारणाची परिस्थिती निर्माण होती त्या परिस्थितीच्या नुसार आज आम्ही दोघंही एक महाविकास आघाडी जशी आमच्या विरुद्ध आहे तशी महायुती आमच्या सोबत आहे। आता सोबत समजून आम्ही काम करतो, जे सोबत आहे त्यांना सोबत घेऊन चालायचं, जे सोबत नाही आहे ते सोबत कसे आहेत काय आहे त्या पद्धतीने आपणही सोबत चालायचं, बस इतकंच राजकारण साधं आणि सिंपल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।